महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या एका नेतृत्व परंपरेचं फार मोठं योगदान आहे, त्या नेतृत्व परंपरेतील एक महान व्यक्तिमत्व, या राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे अर्थ, गृह, शिक्षण, संरक्षण मंत्री, मराठवाड्याचे, महाराष्ट्राचे भाग्यविधाते शंकररावजी चव्हाण साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला आज त्यांच्या जयंतीदिनी मी सर्वप्रथम अभिवादन करतो। या व्याख्यानमालेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर जी शिंदे सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व्यवस्थापन परिषदेचे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदरणीय नरेंद्र दादा चव्हाण, या महाविद्यालयाच्या उपप्राचार्य आमच्या विषय भगिनी डॉक्टर सोनकांबळे मॅडम, तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर हरिश्चंद्र पतंगे सर, आणि समोर उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यशवंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून शंकररावजी चव्हाण साहेबांचं हे स्मरण करत आहोत। खरं म्हणजे आपल्या सर्वांसाठीच हे जे स्मरण आहे, हे स्मरण म्हणजे कितीदा नव्याने तुला आठवावे अशा स्वरूपाचं हे स्मरण आहे। आणि आम्ही शारदा भवन शिक्षण संस्था या एका शैक्षणिक कुटुंबाचा एक भाग म्हणून खरं म्हणजे दरवर्षीच आपण आपल्या शैक्षणिक वर्षाचा आरंभ हा शंकररावजी चव्हाण साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून करत असतो। आणि आपण सर्वजण सुद्धा, कारण शारदा भवन शिक्षण संस्था या परिवारामध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये संपूर्ण मित्रपरिवार आहे, त्यामुळं सातत्यानं या विषयावर जवळपास शारदा भवन शिक्षण संस्थेच्या सर्वच वरिष्ठ महाविद्यालयामध्ये मी या विषयावर बोललो। आदरणीय शिंदे सर जेव्हा इंदिरा गांधी कॉलेजमध्ये होते तेव्हाच विश्वाधार देशमुख सरांनी मला तिथं बोलवलं होतं, आणि तिथून मग शंकररावजी चव्हाण साहेबांवर बोलण्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहण्याचा, त्यामुळे एक वेगळी संधी मला मिळत गेली। प्रत्येक वेळी मी जेव्हा बोलत गेलो तेव्हा मला नीदा फाजली यांच्या ओळींची अनुभूती येत होती। नीदा फाजली एके ठिकाणी म्हणतात कि हर एक आदमी में छुपे होते हैं 10-20 आदमी, हर एक आदमी में छुपे होते हैं 10-20 आदमी, जिसको भी देखना हो कई बार देखना। शंकररावजी चव्हाण साहेबांचं एक उत्तुंग अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व, कार्यकर्तृत्व हे आपल्याला एकाच पाहण्यातून हे आपल्याला त्याचं पूर्ण आकलन होणार नाही, त्याचं आकलन आपल्याला पूर्ण होणार नाही। आणि जेव्हा जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहतो तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगवेगळा पैलू किंवा त्याच त्या कामाचं एक वेगळेपण, त्याच त्या कामाचं एक वेगळं महत्त्व हे आपल्याला सतत आपल्याला जाणवत राहतं, आपल्या पुढे ते येत राहतं। खरं म्हणजे आता आम्ही शंकररावजी चव्हाण साहेबांचं आज स्मरण करत आहोत। हे स्मरण करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे आपण थेट लाभार्थी आहोत। कारण आम्ही शारदा भवन शिक्षण संस्थेचा एक भाग आहोत, हा एक भाग झाला। त्यासोबतच आपण नांदेडकर आहोत, इथं हिरवळ जी दिसते, इथं जी काही आपल्याला सगळीकडे खळाळतं पाणी दिसतं, या सगळ्यांचे आपण लाभार्थी आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मराठवाड्याचे आहोत। मराठवाडा मुक्त होण्यामध्ये आणि मग मराठवाडा अधिक त्याला काही मिळण्यामध्ये शंकररावजी चव्हाण साहेबांचं मोठं योगदान आहे, आणि त्यामुळं आपण त्यांचं स्मरण करणं साहजिक आहे। आपण आता जसं मराठवाड्याबद्दल बोलत आहोत की काय या कामाची जी महती आहे, शंकररावजी चव्हाण साहेबांच्या कामाची महती सांगताना
मराठवाड्याचे भूमिपुत्र, आमच्या कळमनुरी तालुक्याचे भूमिपुत्र कविवर्य फमू शिंदे म्हणतात की खरं म्हणजे काय होतं की मराठवाडा म्हणलं की ऊन, आपल्या इकडं कोणी उन्हाळ्यामध्ये बाहेरचा माणूस यायला घाबरतो, एवढं ऊन, उन्हाची लाही लाही, आणि सूर्य आपल्या तेजानं अगदी भाजून काढतो या जमिनीला. आणि तेव्हा मग फमू शिंदे म्हणतात की मराठवाड्याच्या या भूमीचा भाजका तुकडा हा शंकररावजी चव्हाणांच्या परिश्रमातून एक भिजका तुकडा झाला. ज्याला पाणी नसतं त्याला हे भाजका आणि भिजका याच्यामधलं अंतर आणि त्याचं महत्व कळत जातं. जेव्हा मराठवाड्याचा भूमिपुत्र या पद्धतीनं पाहतो तेव्हा मुंबईमधून कवी अरुण म्हात्रे म्हणतात की तडतडणारे ऊन साहतो मराठवाडा, तरीही आनंदाची गाणी गातो मराठवाडा. जेव्हा आपण मराठवाड्याच्या सगळ्या भूमीकडं, इथल्या सगळ्या विकास प्रक्रियेकडे पाहतो तेव्हा आपल्याला हे मात्र कळून जातं की मराठवाड्यात आजही मराठवाडा फार विकसित आहे असं आपण म्हणणार नाही, पण मराठवाड्याच्या वाट्याला जी काही आनंदाची 4-2 गाणी आलेली आहेत त्या गाण्यांचा गीतकार शंकररावजी चव्हाण साहेब आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वातून तुम्ही आम्ही गुणगुणावी अशा स्वरूपाची गीतं ही तुमच्या आमच्या वाट्याला आलेली आहेत. आणि त्यामुळे हे अशा प्रकारचं एक जे काही शंकररावजी चव्हाण साहेबांचं कार्यकर्तृत्व आहे, हे कार्यकर्तृत्व फार मोठं आहे. खरं म्हणजे आपण शंकररावजी चव्हाण साहेबांचं कार्य, आज आपण एका संगणक युगामध्ये राहतो, ही सगळी जी पिढी आहे इथं बसलेली, तिला नकाशा जर तिनं स्क्रीनवर एक प्रकारे जर स्क्रीनवर आणला तर त्याच्यामधून काय एडिट करायचं, काय त्याच्यामध्ये टाकायचं, हे सगळं यांना लिहिल्या जमतं. जर आपण एक वेळ असं करून पहा की मराठवाड्याचा नकाशा घ्या आणि त्याच्यामधून काय करा, तर शंकररावजी चव्हाण साहेबांचं कार्यकर्तृत्व असलेले प्रकल्प, त्यांची कामं ही काय करा, थोड्या वेळासाठी एडिट करा आणि मग मराठवाड्याकडे बघा. मग आपल्याला कळेल की आता या मराठवाड्याची तुलना भारतातल्या कोणत्या प्रदेशाशी करायची. तर मग आपल्याला आसपास कुठेही ती करता येत नाही, सरळ आपल्याला राजस्थानमध्ये जावं लागतं. मग फरक एवढाच येतो की राजस्थान हे रेतीचं वाळवंट आहे आणि मराठवाडा हा मातीचं वाळवंट आहे. आणि मग तुमच्या माझ्या काय पैठणचा एक संबंधच आहे की वाळवंटावरचे पोळणारे पाय हे पोळू द्यायचे नाही, त्याला कडेवर उचलायचं. हा पैठणच्या मातीचा गुण आहे. आणि हा पैठणच्या मातीचा गुण हा पैठणच्या भूमिपुत्रानं अशा पद्धतीनं मराठवाड्यासाठी वापरला. आणि त्यामुळं आज तुमचे आमचे पाय हे हिरवळीवर पडतात. हे शंकररावजी चव्हाण साहेबांचं कार्यकर्तृत्व आहे. आता त्याच मराठवाड्याचा जेव्हा आपण नकाशा पाहतो, त्या मराठवाडा, तुम्ही भूगोलाच्या नकाशाचं वाचन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला एक कळतं की त्याच्यामध्ये जलाशय असले, नद्या असल्या, त्या निळ्या ठिपक्यांनी किंवा निळ्या रेषांनी दाखवले जातात. मी जेव्हा मराठवाड्याच्या नकाशावर ज्या ज्या काही धरणांचे ठिपके पाहतो, त्या कालव्यांच्या ज्या रेषा पाहतो, निळ्या रेषा, तर तेव्हा मला वाटतं की ह्या रेषा म्हणजे शंकररावजी चव्हाण साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून मराठवाड्याच्या नव्हे महाराष्ट्राच्या तळहातावर कोरलेल्या भाग्यरेषा आहेत, धनरेषा आहेत. कारण त्या निळ्या रेषांनी आपलं भाग्य पालटलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला खरं म्हणजे की अशा रूपकात्मक पद्धतीनं, अशा काही काव्यात्मक पद्धतीनं शंकररावजी चव्हाण साहेबांच्या बद्दल खूप काही बोलता येईल किंवा आपण ते सातत्यानं ऐकतही आलेलो आहोत. पण असं असताना मला एक वाटतं की कुठल्याही नेतृत्वाच्या कार्यकर्तृत्वाचं जे आकलन आहे, हे कार्यकर्तृत्वाचं आकलन या सगळ्या शब्दामधून हे होत नाही. शब्द कवितेच्या 2 ओळी खूप काही सांगून जातात, पण तरी सुद्धा आपल्याला त्या कार्यकर्तृत्वाचं मोजमाप जेव्हा करावं लागतं तेव्हा काही शास्त्रीय कसोट्या ह्या वापराव्याच लागतात. आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा आपण या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेकडं
शंकररावजी चव्हाण साहेबांच्या संपूर्ण कार्यकर्तृत्वाकडं थोडंसं शास्त्रीय सैद्धांतिक संकल्पनांच्या दृष्टिकोनातून पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. पण खरं म्हणजे एक असतं की तुमचं माझं असणं वागणं दिसणं याच्यामध्ये तुमच्या माझ्या मात्या पित्याची झलक असते, आणि एक राष्ट्र म्हणून म्हणजे व्यक्ती म्हणून ती झलक काय पाहायला मिळते तर तुमच्या माझ्या, आता मी माझ्या वडिलांसारखा दिसतो. माझ्या वडिलांच्या परिचितांना सांगण्याची गरज नाही की मी रावसाहेब पतंगेंचा मुलगा आहे. पण तशाच पद्धतीनं की खरं म्हणजे एखाद्या समाजाचं राष्ट्राचं असणं दिसणं आणि वागणं यामध्ये त्या नेत्याची झलक असते. तुमच्या माझ्या या सगळ्या परिसरामध्ये वारंवार प्रत्येक ठिकाणी ठाई ठाई आपल्याला शंकररावजी चव्हाण साहेबांच्या कार्यकर्तृत्वाची झलक पाहायला मिळते. नेतृत्व कशाला म्हणायचं तर नेतृत्व हे या कामाला म्हणायचं असतं. आजच्या घडीला नेतृत्वाच्या ज्या काही सगळ्या कसोट्या आहेत त्या सगळ्या कसोट्या ह्या एका अर्थानं एक प्रकारे निम्न स्तरावर गेलेल्या आहेत. नेता कुणाला म्हणावं तर हे सगळे सप्ताह वगैरे या सगळ्यामध्ये गुरफटवून टाकणारी एक प्रकारची नेतृत्वाची पिढी ही आपल्याला आलेली आहे. ती आपलं 2 तास 3 तास 4 तास मनोरंजन करणारी आहे, पण असं भरीव काम करणारे थोडे मोजके नेते आहेत. शंकररावजी चव्हाण साहेबांचं कार्यकर्तृत्व समोर ठेवून जर नेतृत्वानं पुढे काम केलं तर आपल्याला एका योग्य दिशेला आपल्याला जाता येईल. आणि त्यामुळंच की एक म्हणजे की आपण सातत्यानं नेत्यांच्या मागे धावत असतो, परंतु की तरी सुद्धा आपल्याकडं नेतृत्वाच्या संकल्पनेच्या संदर्भानं एक मूलभूत अशा स्वरूपाचं अध्ययन मात्र होत नाही. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्राध्यापक प्रकाश पवार हे नेतृत्वाची संकल्पना आणि भारतीय राजकारण या ग्रंथाच्या आरंभीच याबद्दल काही सांगून ठेवतात की त्यांचा एक ग्रंथ आहे आणि त्यांनी सगळ्या भारतीय नेतृत्वाचं एक त्याच्यामध्ये चिकित्सक अशी मांडणी केलेली आहे. आणि त्यामध्ये ते म्हणतात की राज्यशास्त्र विषयामध्ये नेतृत्वाची संकल्पना गंभीरपणे घेतली जात नाही. नेता या घटकावर विभूती पूजा या पद्धतीने लेखन होते. अनेक चरित्र लेखक नेता ही संकल्पना वैभवशाली किंवा गौरवशाली पद्धतीने चित्रित करतात. त्यामुळे राजकीय नेतृत्वाच्या रांगड्या वैशिष्ट्यांना सुबक आकार व झळाळी मिळते. महान माणूस म्हणून नेत्याच्या स्वभावांच्या वैशिष्ट्यांचं चित्र रंगवलं जातं, पण या साऱ्यामधून नेतृत्व संकल्पनेसंदर्भात आपल्या ज्ञानात नवी भर पडत नाही. आपण एकतर मूर्तीपूजक समाज आहोत. मूर्तीपूजक समाज आपोआपच व्यक्तिपूजक विभूतीपूजावादी होऊन बसतो आणि त्यामुळं की एक प्रकारे स्तुती या एका अर्थानं ते पुढे जात राहतं. पण जर समजा आपण त्या नेतृत्वाच्या कार्यकर्तृत्वाला काही शास्त्रीय कसोट्यांच्या आधारावर आपण ज्या सामाजिक शास्त्र वगैरे जी जगतो आहोत पाहतो आहोत त्यांच्या काही संकल्पनांच्या आधारावर काही सैद्धांतिक दृष्टिकोनातून आपण त्याच्या कार्याकडे जर पाहू शकलो तर आणि तरच आपल्याला त्याचं जे विराट रूप त्याच्या कर्तृत्वाचं विराट रूप हे आपल्याला दिसू शकतं. आणि त्यामुळेच की जे भूतकाळात घडून गेलेलं नेतृत्व आहे त्याचं जे कार्य आहे त्याची प्रासंगिकता त्याचं महत्त्व त्याचा प्रभाव हे आपल्याला सगळं समजून घ्यायचं असेल तर मग आपल्याला की अशा पद्धतीनं काही संकल्पनांच्या माध्यमातून ते समजून घेतलं तर ते अधिक चांगलं आहे. अर्थात संचलन करताना सर म्हणाले की राज्यशास्त्राचा माणूस साहेबांकडे कशा पद्धतीनं बघतो तर मी नेतृत्व या संकल्पनेच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कामाकडं मानवी हक्क किंवा इतर आर्थिक विकासाचे जे काही टप्पे या अर्थानं मी त्यांच्याकडे बघतो. आणि मग त्या आज घडीला आजच्या पिढीला मानवी हक्क हा परवलीचा शब्द झालेला आहे. कुठेही आपण पाहतो ह्युमन राईट्स. जर आपण मानवी हक्कांच्या कसोटीवर कारण धरणं बांधली शेतामध्ये पाणी आलं आमचं पीक वाढलं एवढं एक आपण सातत्यानं म्हणत जातो. पण आज जर समजा मानवी हक्काच्या संदर्भाने विचार केला तर 10 डिसेंबर 1948ला युनोनं 31 कलमांचा एक जाहीरनामा मानवी हक्कांचं घोषणापत्र हे जाहीर केलं. पण हे घोषणापत्र घोषणा होत्या
त्याला एक कायदेशीर रूप नव्हतं. मग 1966ला 2 करारनामे अस्तित्वात आले, 2 कोव्हेनंट्स. इंटरनॅशनल कोव्हेनंट्स ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट नावाचा एक करारनामा आणि इंटरनॅशनल कोव्हेनंट ऑन सोशल, कल्चरल अँड इकॉनॉमिकल राईट्स असा हा दुसरा करारनामा. या दुसऱ्या करारनाम्यामध्ये आणि योगायोगानं सुद्धा की जुलै महिन्यातच 28 जुलै 2010ला एक तरतूद करण्यात आली. एक नवं उपकलम 11व्या कलमाला जोडण्यात आलं आणि त्यानं दिला मानवी हक्क. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी कोणते कोणते हक्क आहेत तर त्या यादीमध्ये अजून एक हक्क केला आणि तो हक्क म्हणजे पाण्याचा व स्वच्छतेचा हक्क. माणसाला माणूस म्हणून जर जगायचं असेल तर पाणी उपलब्ध असणं गरजेचं आहे. कालपर्यंत आपण फक्त शेतीसाठी पाणी, उद्योगासाठी पाणी अशा पद्धतीनं पाण्याचं मूल्यमापन करत होतो. आज 21व्या शतकामध्ये मानवी हक्क म्हणून पाण्याकडे पाहिलं जातं. फ्लोराईडयुक्त पाणी किंवा अस्वच्छ पाणी, यातून होणाऱ्या व्याधी, त्यातून मग श्रमतास कमी होणं किंवा पाणी आजचं मानवी हक्क सांगतो की 30 मिनिटाच्या आत पाणी उपलब्ध झालं पाहिजे त्याला, म्हणजे एवढ्या अंतरावर ते असलं पाहिजे. तर हे सगळं काम आता या अर्थानं जर आपण शंकररावजी चव्हाण साहेबांच्या जलक्रांतीला पाहिलं तर ते 20व्या शतकाचं केलेलं काम 21व्या शतकाची भाषा बोलणारं होतं, हे आपल्याला इथं नमूद करावं लागतं. काळाच्या पुढं पाहणारी माणसं ही अशा पद्धतीचं काम करतात किंवा एका काळामध्ये केलेलं काम हे आपण जे आधी सुरुवातीला म्हणालो आपण कितीदा नव्याने तुला आठवावे, तर हे प्रत्येक काळाच्या संदर्भामध्ये शंकररावजी चव्हाण साहेबांसारखी माणसं प्रासंगिक होतात आणि त्यांचं काम हे आपल्या पुढे सातत्यानं पुढे येत असतं. शंकररावजी चव्हाण साहेबांची जी जडणघडण आहे ही जडणघडण हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या मुशीत तयार झाली. पण शेवटी साचा महत्वाचा असतो माणूस घडण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या एका त्यागी, निस्वार्थ अशा स्वरूपाच्या आणि परंतु परिस्थितीशी 2 हात करणाऱ्या अशा स्वरूपाच्या या संन्याशाच्या सोबत शंकररावजी चव्हाण साहेबांचा सहवास आणि त्यामुळे जी पुढच्या त्यांच्या संपूर्ण स्वच्छ चारित्र्याची, निष्कलंक चारित्र्याची आणि राजकारणात राहून असलेली जी संन्यस्त वृत्ती आहे यामध्ये कुठं ना कुठं तरी हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा, स्वामीजीच्या सहवासाचा अशा पद्धतीनं आपल्याला तो संदर्भ म्हणजे त्या मुशीमध्ये हे नेतृत्व घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शंकररावजी चव्हाण साहेब निजामशाहीच्या विरोधामध्ये लढले. निजामी सत्तेसारखी कोणतीही जी जुलमी एकाधिकारशाही व्यवस्था असते ती व्यवस्था व्यक्ती जीवनाला, समाज जीवनाला कप्पेबंद करते, झापडबंद करत असते. असं जोखडामध्ये बंधनांमध्ये अडकलेलं जे जीवन असतं हे जीवन अशा पद्धतीचं कप्पेबंद जीवन असतं. या जीवनामध्ये आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीच्या अथवा एखाद्या छोट्या व्यक्तिगटाच्या लहरीनुसार हा कारभार चालतो आणि त्यामुळं असा जो लहरीनुसार चालणारा कारभार हा फार एका मुठभर माणसाच्या हिताचं अशा पद्धतीचा तो कारभार असतो. मुठभर माणसांचं भरण पोषण आणि उर्वरित माणसांचं शोषण हीच या निजामी सारख्या किंवा कुठल्याही एकाधिकारशाहीची वैशिष्ट्ये असतात. आणि मग कोणताही जो काही स्वातंत्र्याची उर्मी असलेला, मग तो अमेरिकन राज्यक्रांती, इंग्लंडची राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती याच्या काळामधला एखादा स्वातंत्र्याची उर्मी असलेला माणूस असो, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधला किंवा हैदराबाद मुक्तीसंग्रामामधला माणूस असो, या प्रत्येकाला जेव्हा हा या एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये लढत असतो तेव्हा त्याच्या पुढे एक स्वप्न असतं, त्या समाजाचं एक संकल्पचित्र असतं, उद्याचं भविष्याचं एक चित्र असतं आणि ते म्हणजे फ्री अँड फेअर सोसायटी, एक मुक्त आणि न्याय समाज. या अन्यायाला गाडून टाकून एक न्याय व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, हे प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाचं एक स्वप्न असतं. हेच स्वप्न हे शंकररावजी चव्हाण साहेबांनी पाहिलं होतं. आपल्याला त्यांच्या प्रत्येक कामाकडं, त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडं, धोरणाकडं
आपल्याला या फ्री अँड फेअर सोसायटी याच्याकडून पाहावं लागेल. महाराष्ट्रामध्ये ते झालं नाही, पण ज्याचा आग्रह हा शंकररावजी चव्हाण साहेबांनी धरला होता ते म्हणजे 8 माही आणि 12 माही पाणी वाटपाचं धोरण. त्या अनेक ठिकाणी आपण पाहतो, काही जण ही विद्यार्थी असतील की आपल्या गावामध्ये तर सगळं काही कोरडं ठाक असतं, पण मामाच्या गावाकडे गेलो तर उन्हाळ्यात सुद्धा तिथल्या ओढ्यांना पाणी येतं अशी परिस्थिती असते बघा अनेक ठिकाणी. म्हणजे मुंच्या वेगळ्या ओळी आहेत त्या, पण त्या तसं खळाळतं पाणी कोरडवाहू माणसाला त्याच्या म्हणजे हृदयाला वेदनाच देणार. फमुंच्या वेळी वेगळ्या आहेत, पण त्याचा असाच संदर्भ आहे की इथे कुठे कुठे सरितांचा पूर छळतो आहे, इथे कुठे कुठे शेतांचा ऊर जळतो आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या गावाकडे शेतांचा ऊर जळतो आहे आणि इथं तर माझ्या मामाच्या गावाकडे खळाळतं पाणी आहे. आणि त्यामुळे हे आता असा एखादा विद्यार्थी म्हणेल इट इज नॉट फेअर, पण शंकररावजी चव्हाण साहेबांनी हे फ्री अँड फेअर सोसायटीचं जे स्वप्न पाहिलं होतं ना, त्याच्यामध्ये मग हे 8 माही सगळ्यांना पाणी जाऊ द्या, 8 महिन्यामध्ये की आपल्याला 2 पिकं यांना घेता येतील. म्हणजे प्रत्येक निर्णयामध्ये तो संस्कार, स्वातंत्र्य लढ्याचा संस्कार, ती फ्री अँड फेअर सोसायटी हे आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. आणि त्यामुळं की असा जो आणि पण शंकररावजी चव्हाण साहेबांच्या आणि या सगळ्या ज्या स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये आपलं योगदान दिलं, या सर्वांचं काम की 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा मुक्त झाला म्हणजे त्यांचं काम संपलं असं नाही. कारण स्वातंत्र्य हे मूल्य तुम्हाला काही टप्प्यात लागतं आणि काही टप्प्यात लागत नाही असं होत नसतं. तर स्वातंत्र्य ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि ती सार्वकालिक गरज आहे. आणि त्यामुळं मग की आपण जसं म्हणतो की सततची जागरूकता हीच स्वातंत्र्याची किंमत असते. आणि त्यामुळं खऱ्या स्वातंत्र्य सैनिकाचं काम कधीच थांबत नाही. थांबवलं तर त्याचा मृत्यू त्याचं ते काम थांबवू शकतो, किंवा बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकाच्या मृत्यूमधून सुद्धा ते काम अधिक तेजानं पुढे जात असतं. आणि त्यामुळं मग आम्ही स्वातंत्र्य ही जी आणि फ्री अँड फेअर सोसायटी जी आहे ही काही निजामाला आग्रह करून ती येणार नव्हती. आणि त्यामुळं की फ्री अँड फेअर सोसायटी जर निर्माण करायची असेल तर पहिला टप्पा स्वातंत्र्य मिळवणं हाच होता, परंतु दुसरा टप्पा त्याच स्वातंत्र्याला खरा अर्थ मिळवून देणं हा होता. 17 सप्टेंबर 1948ला स्वातंत्र्य मिळवून देणं हा पहिला टप्पा झाला. आणि स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून देणं हा दुसरा टप्पा हा इथून सुरू झाला. आम्ही राज्यशास्त्रामध्ये जेव्हा स्वातंत्र्य या संकल्पनेची व्याख्या करतो तेव्हा आम्ही 2 पैलूंनी ती करतो. एक म्हणजे अनुचित बंधनांचा अभाव या एका पैलूनं, आणि दुसरं म्हणजे क्षमतांचा विकास या पैलूनं. आम्ही पाहतो की मेकॅनी सारखा विचारवंत आम्हाला सांगतो की स्वातंत्र्य म्हणजे बंधनांचा अभाव नसून अनुचित बंधनांच्या ऐवजी उचित बंधनांची व्यवस्था होय. तर लास्की सारखा विचारवंत सांगतो की व्यक्तीच्या अंगभूत क्षमतांचा विकास होऊ शकेल अशी आवश्यक बाह्य परिस्थिती म्हणजे स्वातंत्र्य. आणि मग आपण पाहतो निजामशाही विरुद्धचा जो संघर्ष आहे तो संघर्ष म्हणजे आम्हाला ही अनुचित बंधनं नकोत, या अनुचित बंधनांच्या विरुद्धचा तो संघर्ष होता. आणि नंतरच त्यांचं नगराध्यक्ष पदापासून ते पुढचं सगळं काही काम हे जे आहे त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द जी आहे ती कारकीर्द क्षमतांच्या विकासासाठी वाहिलेली कारकीर्द आहे. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला काय दिसतं तर प्रत्येक कामामध्ये की क्षमतांचा विकास हा केंद्रस्थानी दिसतो. की व्यक्तीच्या क्षमतांचा विकास, आपल्याकडे असलेल्या संसाधनांचा विकास. आता परत मी एकदा पैठणकडे येईल. अनेक विद्यार्थ्यांना माहीत नसेल, परंतु शंकररावजी चव्हाण साहेबांचं मूळ गाव हे पैठण होतं. आणि त्यामुळं की पैठणमध्ये आपली महाराष्ट्र भूमी किंवा मराठवाड्याची भूमी ही सुद्धा पैठण सारखीच होती. पैठणमध्ये एक हौद आहे. नाथ षष्ठीला काय होतं की सगळेजण त्या हौदामध्ये पाणी टाकतात आणि त्यानंतर एक अशी ती आख्यायिका आहे
की नंतर पंढरपूरचा विठ्ठल तिथं येतो आणि त्याची एक घागर टाकतो आणि तेव्हा तो हौद भरतो. नाथांच्या वाड्यामध्ये आजही तो पैठणला तो हौद आहे. महाराष्ट्र भूमी सुद्धा त्या गळक्या हौदासारखीच होती. आणि मग पैठणच्या माणसाला माहित होतं की असं एखादं काहीतरी विठ्ठल कार्य करावं लागतं, अशी एक विठ्ठल कार्याची एक घागर टाकावी लागते, तेव्हाच या हौदाचं गळणं थांबतं. पैठणच्या भूमिपुत्राने शंकररावजी चव्हाण साहेबांनी अशा पद्धतीनं महाराष्ट्र, मराठवाडा हा जो गळका हौद आहे, जे वाहत जाणारं पाणी होतं, ते पाणी आपल्या कार्यकर्तृत्वातून अडवलं. म्हणजे आपल्या प्रत्येक आईवडील आपल्या मुलाचं नाव फार विचारानं ठेवतात. काहीतरी अपेक्षा असतात, काहीतरी स्वप्न असतात, काहीतरी त्यामागे काहीतरी धारणा असतात. शंकररावजी चव्हाण साहेबांचं नाव भाऊसाहेबांनी जेव्हा ठेवलं तर ठेवलं शंकर. आणि आपल्या कार्यकर्तृत्वातून त्या नावाला सार्थ ठरवण्याचं काम हे शंकररावजी चव्हाण साहेबांनी केलं. शंकराचं, महादेवाचं दुसरं नाव गंगाधर सुद्धा आहे. गंगा धारण करणारा तो गंगाधर. त्याच्या डोक्यावर गंगा आहे आणि इथं शंकररावजी चव्हाण साहेबांच्या डोक्यामध्ये सतत पाण्याचा विचार आहे. तर अशा पद्धतीनं की हे जे काम आहे की आपल्याला हे पाहावं लागेल की क्षमतांचा विकास या कामातून काय झालं. तुमच्या आजोबाच्या वयाच्या जुन्या जाणत्या लोकांना विचारा की आपली जमीन काय उत्पादन देत होती, तर ते सांगतील 4 क्विंटल ज्वारी इथं निर्माण होत होती. क्षमतांचा विकास म्हणजे काय असतं, तर जेव्हा पाणी आलं त्या पाण्यानं त्याच भूमीमधून इथं आपण पाहतो की मग कुठंतरी केळी निर्माण झाल्या, कुठंतरी जिथं 4 क्विंटल ज्वारी होत होती तिथं 20-25 क्विंटल गहू निर्माण झाला, जिथं कुठं 4 क्विंटल ज्वारी वगैरे थोडासा कापूस तयार होत होता तर तिथं टनानं ऊस निघायला लागला. हा जो आपल्या किंवा एका पिकाच्या ऐवजी 2-2, 3-3 पिकं निघायला लागली, हे जे आहे हे म्हणतात क्षमतांचा विकास आणि यालाच म्हणतात स्वातंत्र्य. कारण 17 सप्टेंबर 1948च्या नंतर 15-20 वर्षाला तुमच्या माझ्या कोणीतरी बापजाद्यांनी शंकररावजी चव्हाण साहेबांसारख्या कुठल्याही स्वातंत्र्य सैनिकाला जो आता परत राजकारणामध्ये सक्रिय आहे त्याला हे विचारलं असतं की निजामाच्या काळामध्ये आम्ही जसे जगत होतो तसेच आम्ही आजही जगत आहोत. मग तुमच्या राजवटीला स्वातंत्र्य का म्हणायचं आणि निजामाच्या राजवटीला पारतंत्र्य का म्हणायचं. किंवा त्याचं उत्तर होतं की तुमच्या क्षमतांचा विकास जो आहे तो विकास या राजवटीने केला म्हणून मला स्वातंत्र्य म्हणायचं. आणि त्यामुळं की ही सगळी जी प्रक्रिया आहे क्षमतांच्या विकासाची की महाराष्ट्राची जी जडणघडण आहे, या महाराष्ट्राच्या जडणघडणीचे 4 खांब आहेत. आणि ते खांब म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेब, महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब, इथली जी सहकार क्रांती आहे तिचे प्रणेते वसंतदादा पाटील आणि इथल्या जलक्रांतीचे प्रणेते शंकररावजी चव्हाण साहेब. आपल्याला आता यामध्ये कळीची भूमिका जी आहे ती कळीची भूमिका आहे ती म्हणजे शंकररावजी चव्हाण साहेबांची मध्यवर्ती भूमिका. कारण 1960 मध्ये महाबळेश्वरला काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वाला एक मंत्र दिला कृषी औद्योगिक समाज रचनेचा. म्हणजे इथं सरळ औद्योगिकरण होणार नाही इथल्या प्रगतीसाठी, तर आपल्याला काय करावं लागेल, कृषी क्षेत्राचा विकास करावा लागेल आणि मग त्याच्यावर आधारित उद्योग जो आहे तो उद्योग उभारावा लागेल. मग या मंत्राच्या अनुरूप कृषी मंत्री वसंतरावजी नाईक साहेबांनी काम शेती क्षेत्रात सुरू केलं. त्या शेती क्षेत्रामध्ये जे उत्पादन तयार झालं त्याच्यावरचा प्रक्रिया उद्योग हा सहकाराच्या माध्यमातून पुढे आला आणि कृषी औद्योगिक समाज रचना तयार झाली. या कृषी औद्योगिक समाज रचनेचा मूलाधार म्हणजे शंकररावजी चव्हाण साहेब आहेत. हरित क्रांती किंवा इथली कृषी औद्योगिक समाज रचना हिचे 2 पंख आहेत, ते म्हणजे पाणी आणि ऊर्जा. पाण्याशिवाय शेती फुलत नाही आणि
त्या शेतीला फुलण्यासाठी किंवा उद्योगांच्या विकासासाठी ऊर्जेशिवाय गत्यंतर नाही. आणि महाराष्ट्राच्या एकूण कार्य संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाभरणीपासून 1 मे 1960 पासून पुढील 12 वर्ष पाटबंधारे आणि ऊर्जा खातं ही दोन्ही खाती ही शंकररावजी चव्हाण साहेबांच्याकडे होती. आणि त्याच काळामध्ये त्या 12 वर्षांच्या काळामध्ये या दोन्हीही क्षेत्रामध्ये म्हणजे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये आणि ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये मूलभूत काम झालं. आणि या मूलभूत कामातून आजचा महाराष्ट्र घडलेला आहे हे आपल्याला इथं नमूद करावं लागतं. आणि त्या आता याच्यामध्ये दुसरी एक बाब मला फार छान वाटते की महाराष्ट्राचं नेतृत्व खरंच द्रष्ट नेतृत्व होतं. कारण 1 मे 1960 यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी जे वीज खातं आणि पाटबंधारे खातं शंकररावजी चव्हाण साहेबांकडे दिलं, नंतर 2 वर्षात कन्नमवार आणि त्यानंतर वसंतरावजी नाईक साहेबांकडे मुख्यमंत्री पदाची धुरा आली. आणि त्यानंतर सुद्धा हे खातं प्रदीर्घ काळ हे शंकररावजी चव्हाण साहेबांकडं हे दिल्या गेलं. आता इथं सुद्धा एक पैठणचा संदर्भ आहे. ग. दी. माडगूळकर हे वसंतरावजी नाईक साहेबांच्या संदर्भानं त्यांना जे हरित क्रांतीचं जे एक त्यांचा जो ध्यास होता त्यामुळं ग. दी. माडगूळकर एकदा म्हणतात की जे वसंतराव नाईक साहेबांचं काम सांगताना की महाराष्ट्र भूमी आता पूर्वीसारखी उघडी बोडकी राहिलेली नाही. तिच्या छातीवर शालीनता सांभाळता येईल एवढं हिरवं वस्त्र आहे आणि तिच्या कटीवर लाज झाकता येईल अशा स्वरूपाचं हिरवं वस्त्र आहे. पण ज्या दिवशी ही महाराष्ट्र भूमी पायघोळ पैठणीमध्ये मिरवेल त्याच दिवशी वसंतरावजी नाईक यांचे सर्व मनोरथ सर्व मनोकामना पूर्ण होतील. म्हणजे आपले जे राज्य निर्माते आहेत ज्यांच्याकडे या राज्याची धुरा होती त्यांचं स्वप्न काय होतं तर या महाराष्ट्राच्या भूमीला पायघोळ पैठणीमध्ये मिरवताना पाहायचं. आता आपण पाहतो की आमच्या सगळ्या भगिनी इथं आहेत की साड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत भारतामध्ये सगळीकडं. कुठं कांजीवरम साडी, कुठं वेगवेगळ्या साडी आहेत, आसाम सिल्क. पण याचं एक काय आहे, याचं सूत्र काय असतं की त्या भागातला कारागीरच ती साडी तयार करू शकतो. आणि महाराष्ट्राच्या निर्मात्यांचं स्वप्न काय होतं तर महाराष्ट्राला पायघोळ पैठणीमध्ये मिरवताना पाहायचं. आणि म्हणून महाराष्ट्राच्या सर्व धोरणकर्त्यांनी पैठणचा कारागीर पैठणचा भूमिपुत्र निवडला शंकररावजी चव्हाण साहेब. आणि त्यामुळं की हे अशा पद्धतीनं की शंकररावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वातून आज आपल्याला पाहायला मिळतं की हा पैठणीचा साज हा महाराष्ट्र भूमीला हा चढलेला आहे. पण हे झालं थोडं साहित्यिक अंगाने. पण याला आपण जसं म्हणालो की संकल्पनांच्या रूपानं पाहिलं पाहिजे, शास्त्रीय कसोट्यांच्या आधारावर पाहिलं पाहिजे. याच काळामध्ये 1960लाच युरोपामध्ये W. रॉस्ट नावाचे आर्थिक विचारवंत होते आणि त्यांनी द स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे की आर्थिक वृद्धीच्या ज्या काही टप्पे आहेत या टप्प्यांच्या संदर्भानं हा ग्रंथ लिहिलेला आहे. मी सुद्धा या महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचा एक माजी विद्यार्थी आहे. 1 वर्ष मी सुद्धा इथं MA अर्थशास्त्र केलेलं आहे. निर्गुडे सरांचा, राम देशमुख सरांचा विद्यार्थी आहे. तर की या अर्थशास्त्रातला हा मौलिक ग्रंथ आहे. कारण त्या काळामध्ये की दुसरं महायुद्ध संपलं होतं आणि नवनवे भूप्रदेश हे स्वतंत्र होत होते आणि मग इथल्या आर्थिक विकास प्रक्रियेचं एक मूल्यमापन करणारं अशा स्वरूपाचा हा एक मौलिक आणि मूलभूत ग्रंथ आहे. आणि त्यामध्ये या रॉस्ट यांनी सांगितलेलं होतं की पहिली अवस्था जी असते तर ही पहिली अवस्था पारंपरिक समाजाची असते. आणि या पारंपरिक समाजामध्ये श्रमप्रधान कृषी व्यवस्था असते आणि तिथल्या उत्पादकतेचा आणि तिथल्या तंत्रज्ञानाचा एक निम्न अशा स्वरूपाचा स्तर असतो. तिथल्या कृषी व्यवस्थेमध्ये कुठलंही तंत्रज्ञान नसतं आणि फारशी उत्पादकताही नसते. दुसरा जो टप्पा त्यांनी सांगितलेला आहे तो दुसरा टप्पा आहे संक्रमणकालीन अवस्था. आणि ही संक्रमणकालीन अवस्था जी असते
यामध्ये विकासासाठीची पायाभूत कामं ही तयार होत असतात, की जेणेकरून आणि मग हे जे काम आहे आपल्याला, जे 12 वर्षाची जी कारकीर्द आहे, ही कारकीर्द महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकास प्रक्रियेमधला हा जो काही संक्रमणकालीन अवस्थेचा हा काळ आहे, आणि त्यानंतर मग येते उड्डाणाची अवस्था, की मग तिथं उद्योगी माणसं येतात, हे सगळी योग्य अशी स्वरूपाच्या पायाभूत सुविधांचा विकास होतो, आणि मग आपण पाहतो की उड्डाणावस्था महाराष्ट्र हा एक औद्योगिकदृष्ट्या प्रगत अशा स्वरूपाचं राज्य का झालं? कारण इथं संक्रमणकालीन अवस्थेमध्ये जे पायाभूत काम झालं, त्यातून इथं पाणी, ऊर्जा या सगळ्या बाबी निर्माण झाल्या, आणि त्यातून मग इथं की उद्योगांना झेप घेण्याची अवस्था तयार झाली. मग नंतर पुढे येतात ती प्रौढ अवस्था असते, उद्योगाच्या विकासाची प्रौढ अवस्था, आणि त्याच्या पुढे असते की अधिकाधिक उपभोगाची अवस्था, ही त्याच्या पुढची 5वी अवस्था. शंकररावजी चव्हाण साहेबांनी जे काही हे संक्रमणकालीन अवस्थेमध्ये जे विकासाच्या जे रॉस्टनं सांगितलेलं आहे, त्याचं मूलभूत काम अत्यंत योग्य पद्धतीनं, काटेकोर पद्धतीनं केलं, म्हणून आज महाराष्ट्र हे एक औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्याच्या तालिकेमध्ये वरच्या स्थानावर आहे. आता याचं काय झालं? औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे, ठीक आहे. जेव्हा आपण आपल्या गावाकडे पाहतो तर तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला फर्स्ट इयरला किंवा महाविद्यालयाने शिक्षण घेताना इथं येता आलं. तुमचे अनेक मित्र आहेत ते ITI मध्ये जातात, तात्काळ रोजगार मिळतो, ते रोजगार मिळतो. ITI केले तो कुठं जातो? तो औरंगाबादला जातो, ठाणे, पुणे, नाशिक इथं जातो. संक्रमणकालीन अवस्थेमध्ये जर ते काम झालं नसतं ना, तर कुठंतरी तामिळनाडू, कुठंतरी दुसरीकडे आपल्याला जावं लागलं असतं. त्या राज्यामधली एखादी नवनिर्माण सेना असती, तिनं आपल्याला मारलं असतं. आणि त्यामुळं की या पार्श्वभूमीवर आपल्याला हे काम, या कामाचं महत्व हे सातत्यानं समजून घेतलं पाहिजे. कारण आज आपण जेव्हा शंकररावजी चव्हाण साहेबांचं काम सांगू लागलो ना, तो लोक म्हणतात काय ते फार वर्षापूर्वी झालं, आता नवं काहीतरी सांगा. जे जे तुझ्या आयुष्यामध्ये नवं येत आहे ना, त्याचं काम, त्याची पायाभरणी हे त्यांचंच काम आहे. आणि त्यामुळं की अशा आता हे या पायाभूत अवस्थेचं काम हे कसं महत्वाचं असतं, की थोडीशी आपण थोडंसं परत मराठवाड्याकडे जर आलो. माझ्या संशोधनाच्या वेळेस आम्ही काही आकडेवारी गोळा केलेली होती, आणि त्यामध्ये एक पाहिलं होतं की महाराष्ट्राचं जे औद्योगिक उत्पादन आहे, त्या एकूण महाराष्ट्राच्या औद्योगिक उत्पादनामध्ये मराठवाड्याचा वाटा आहे 7%. आणि जेव्हा या मराठवाड्याच्या 7%चं आम्ही विभाजन जिल्हानिहाय केलं, तर तेव्हा असं लक्षात आलं की औरंगाबाद म्हणजे आत्ताचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं या 7% मधलं योगदान 5% आहे, आणि उर्वरित मराठवाडा 2% आहे. आता जर समजा जायकवाडी सारखा प्रकल्प नसता तर तिथं उद्योग आले असते का? आणि त्यामुळं की हा जो काही एक या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर आपल्याला हे कळेल की शंकररावजी चव्हाण साहेबांच्या कामाचं, त्यांचं एकूण योगदान काय आहे, त्यांचं महत्व काय आहे. इथं वसंतरावजी नाईक साहेब एकदा म्हणाले होते, सगळ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 65 वगैरेचा दुष्काळ, आणि त्या काळामध्ये वसंतरावजी नाईक साहेब म्हणाले होते की जर आपण या देशामध्ये हरित क्रांती यशस्वी करू शकलो नाही तर या देशामध्ये लाल क्रांती होईल. लाल क्रांती याचा अर्थ साम्यवादी क्रांती होईल, आणि मग मार्क्सच्या तत्वज्ञानावर आधारित इथला वंचित समाज पेटून उठेल आणि ही लोकशाही व्यवस्था कोलमडून पडेल. आपण हरित क्रांती यशस्वी करू शकलो म्हणून आपण लोकशाही टिकवू शकलो. अनेक राष्ट्रांच्या राजकीय व्यवस्थांचा डोलारा केवळ आणि केवळ धोकेमुळे हा कोसळून पडलेला आहे. हा जगाचा इतिहास आहे. आपण तसे कोसळून पडलो नाही याचं कारण त्या संक्रमणकालीन अवस्थेमध्ये जे भरीव काम इथं झालं ते भरीव काम. शंकररावजी चव्हाण साहेब आरपार लोकशाहीवादी होते, आणि त्यामुळेच आपल्याला हे पाहायला मिळतं की त्यांच्याच काळामध्ये त्या आधी
आपण जिथं आपले सगळे मंत्री किंवा महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण शासन कारभार, लोकशाही राज्याचा संपूर्ण शासन कारभार ज्या इमारतीतून चालतो तिला नाव होतं सचिवालय. शंकररावजी चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा त्या सचिवालयाचं नाव बदललं आणि त्याला मंत्रालय केलं. बदलानं काही होत नाही असं अनेक वेळा वाटत असतं की नाव बदलून काय होणार आहे, पण सचिवालय हे नाव सचिवांची, कारकुनांची एक प्रकारे मुख्य भूमिका सांगतं. परंतु लोकशाही शासन प्रक्रियेमध्ये लोकप्रतिनिधी हाच मुख्य असतो. लोकांच्या हातातली जी सत्ता असते ती सत्ता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वापरली जाते. त्या लोकप्रतिनिधींचं रूप म्हणजे मंत्री, आणि त्यामुळं इथं एक प्रकारे लोकमताची एक नाममुद्रा मंत्रालय या नावातून ही महाराष्ट्राच्या सर्वोच्च अशा इमारतीवर ही शंकररावजी चव्हाण साहेबांनी ही उमटवली. आणि त्यामुळेच आपल्याला हेही पाहायला मिळतं की जेव्हा नंतरच्या काळामध्ये की मराठवाड्याच्या विकासासाठी तळमळ करणारा हा माणूस असला तरी सुद्धा मराठवाड्यासाठी जे वैधानिक विकास महामंडळ आलं त्याला मात्र शंकररावजी चव्हाण साहेबांनी विरोध केला. इथं सुद्धा तेच कारण आहे, कारण ते लोकशाहीवादी होते. कारण जेव्हा वैधानिक विकास महामंडळ येतं तेव्हा त्याच्या अंतर्गत असणारा जो काही निधी आहे त्या निधी वाटपाचे सर्व अधिकार हे राज्यपालाकडे जातात आणि तो जनतेला जबाबदार नसतो. आणि त्यामुळं जुन्या काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी हे सभागृहामध्ये मूकदर्शक म्हणून बसून राहत असत. गव्हर्नर जनरलच सर्व निर्णय घेत असे. तशीच प्रक्रिया ही या गव्हर्नरच्या निर्णयांच्या रूपामध्ये ही येईल. आणि त्यामुळं कदाचित आमचा विकास 2 दिवस उशिरा होईल, परंतु तो आमच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनच झाला पाहिजे, तो लोकशाही प्रक्रियेच्या आधारावरच झाला पाहिजे, हा आग्रह शंकररावजी चव्हाण साहेबांचा होता. रायबान जाधव हे त्यांचे सहकारी, ते त्यांना गरिबांचा राजा असं म्हणतात, कारण त्यांच्या केंद्रस्थानी शेवटचा माणूस हा होता. आणि त्यामुळं की त्यांच्या काळामध्ये जेव्हा आपण पाहतो की कुठल्याही प्रकारे अंदाजपत्रकांच्या आधी प्री ऑडिट व्हायचं, अंदाजपत्रकाचं प्री ऑडिट व्हायचं की योग्य खात्यांना योग्य निधी गेलेला आहे का. आज काय होतंय, आज तर काय काय होतंय हे आपल्याला माहित आहे. 4 दिवसापूर्वी अर्थसंकल्प सादर झाला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 10,000 कोटीचा वाढीव संकल्प. हे सगळं होताना पण या सगळ्या जी आर्थिक शिस्त हेडमास्तर म्हणून जे काही शंकररावजी चव्हाण साहेबांकडे पाहिल्या जायचं, तर या सगळ्या मध्ये कारण त्यांनी जी आर्थिक शिस्त लावली, आर्थिक शिस्त जिथं असते त्या आर्थिक शिस्तीचा लाभार्थी हा गरीब माणूस शेवटचा माणूस असतो. आणि जिथं भ्रष्टाचार असतो तिथं मात्र त्या भ्रष्टाचाराचा पहिला बळी गरीब माणूस असतो. आणि त्यामुळं की शंकररावजी चव्हाण साहेबांचं हे जे काम आहे ती आर्थिक शिस्त जी आहे ती तुमच्या माझ्या हिताची होती. ही बड्या गुत्तेदारांचं भरण पोषण करणारी नव्हती. आणि त्यामुळं की आपल्याला शंकररावजी चव्हाण साहेबांकडं असं वेगवेगळ्या रूपानं, वेगवेगळ्या पैलूनं पाहावं लागेल. त्यांच्या प्रत्येक कामाला आपल्याला ती जी आपण मराठवाड्याची माणसं आहोत, मराठवाड्याचं वैभव असलेली जी अजिंठा लेणी आहे तिथं ती एक मूर्ती आहे. ती एकच मूर्ती 3 अँगलनं पाहिली तर ती 3 वेगवेगळ्या प्रकारची दिसते. कधी ती हसताना दिसते, कधी ती गंभीर स्वरूपामध्ये दिसते. तर आपल्याला सुद्धा शंकररावजी चव्हाण साहेबांकडं अशा एका वेगवेगळ्या अँगलनं जर बघितलं तर आपल्याला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे शंकररावजी चव्हाण साहेब हे आपल्याला पाहायला मिळतील. मला सुद्धा शारदा भवानी शिक्षण संस्थेनं तशाच पद्धतीची संधी ही दिली आहे. पहिल्यांदा विश्वाधार देशमुख सरांनी इंदिरा गांधींना बोलवलं तेव्हा मी बोललो. त्याच्यानंतर परत मला लॉ कॉलेजला बोलावलं पाटील मॅडमनी आणि आमच्या महेश पाटलांनी. तिथं मी बोललो. तिथं सुद्धा मलाच वाटतं की मी परत एकदा वेगळ्या अँगलनं चव्हाण साहेबांकडे बघितलं. आमचे मित्र रघुनाथ शेटेंनी मला अर्धापूरला बोलवलं. तिथंही मी या विषयावर बोललो. तिथंही मी वेगळ्या पद्धतीनं बोललो. आज कविता सोनकांबळे मॅडम यांनी
मला परत एकदा इथं बोलण्याची संधी दिली. आणि ही संधी घेताना आणि त्यांनी मला सांगितलं होतं खरं म्हणजे की इथं प्राध्यापक आमचे अधिक असतील म्हणून. आणि त्यामुळं की मला वाटलं की जी विद्यार्थ्यांसमोर बोलण्याच्या संदर्भानं एक सिलिंग येत असते त्यावर, तर त्यामुळं खरं म्हणजे त्यांनी शंकररावजी चव्हाण साहेब सुद्धा सिलिंग ॲक्टच्या विरोधात होते. तसं माझ्या बोलण्याची एक सिलिंग ही सोनकांबळे मॅडमच्या बोलण्यातून, त्यांच्या निमंत्रणामधून निघून गेली. म्हणून मला काही शास्त्रीय अर्थानं बोलता आलं. पण नंतर संध्याकाळी विश्वाशी चर्चा झाली आणि त्यानंतर मग परत एकदा की विद्यार्थी येणार आहेत असा दोन्हींचा मेळ साधत मी शंकररावजी चव्हाण साहेबांना माझी एक शब्द आदरांजली वाहिलेली आहे. त्याच्यातली काही फुलं आपल्या पदरात पडली असतील असं मला वाटतं. धन्यवाद.